अवैध डीजेवर दहिवडी पोलिसांचा दणका, 2 डीजे जप्त, आरटीओ कडून 36,000चा दंड। माण तालुक्यात अवैध पद्धतीने मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्यांवर दहिवडी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 2 डीजे वाहने ताब्यात घेतली असून या दोन्ही वाहनांवर आरटीओ कडून एकूण 36,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मौजे पिंगळी बुद्रुक तालुका माण येथे डीजे वाजत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता प्रशांत विठ्ठल लंगरे राहणार सिद्धेश्वर कुरोली यांच्या मालकीचे MH04 GC 0384 क्रमांकाचे डीजे वाहन आढळून आले। या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये अनाधिकृतपणे मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन दहिवडी पोलीस ठाण्यात जमा केले। यानंतर दुसऱ्या कारवाईत दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मौजे राणन तालुका माण येथे दहिवडी पोलिसांनी कारवाई केली। यावेळी सागर संजय गायकवाड राहणार कारुंडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या मालकीचे MH11 ET 6658 क्रमांकाचे डीजे वाहन आढळून आले। या वाहनाचीही तपासणी केली असता त्यामध्ये अनाधिकृतपणे मॉडिफिकेशन करून डीजे साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचे आढळून आले। त्यामुळे पोलिसांनी हे वाहनही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केले। दोन्ही वाहनांबाबतचे प्रस्ताव पुढील कारवाईसाठी माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण यांच्याकडे पाठवण्यात आले। आरटीओ अधिकाऱ्यांनीही दोन्ही वाहनांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर एकूण 36,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। संबंधितांनी दंड भरल्यानंतर दोन्ही वाहने सोडण्यात आली। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी उपविभाग कॅम्प वडूज श्री रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रहार खाडे, चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई नरबट, कुदळे, धुमाळ तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। दरम्यान आगामी गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव तसेच इतर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। कुणीही नियमांचे उल्लंघन करून अवैध डीजेचा वापर करू नये। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहनही दहिवडी पोलिसांकडून करण्यात आले आहे। अवैध डीजेवर दहिवडी पोलिसांचा हा दणका आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।